लोकप्रतिनिधींच्या कार्यालयामध्ये आपापली अडलेली कामं करून घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी असते। काही जणांची कामं होतात तर अनेकांची कामं होत नाहीत आणि मिळतात ती फक्त आश्वासनं। मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दक्षिण पश्चिम नागपूरमधलं जनसंपर्क कार्यालय या सगळ्या बाबतीमध्ये काहीसं वेगळं ठरलंय। कारण या कार्यालयानं गेल्या 2 वर्षांमध्ये 1.5 लाखांपेक्षा जास्त नागरिकांची कामं पूर्ण केली आहेत। इतकंच नाही तर अनेकांच्या जीवनामध्ये सकारात्मक असे बदलही घडवून आणले। त्यामुळे नागपूर जिल्ह्यामधील नागरिक आपल्या समस्या निवारण करण्यासाठी थेट देवाभाऊंचं कार्यालय गाठत आहेत। जन्मतः शारीरिक व्यंग असल्यामुळे चालण्यामध्ये बोलण्यामध्ये अडचणी असलेल्या सुषमा राठोड समाजाकडून मिळणारी टिंगल-टवाळी यामुळे गेली अनेक वर्ष घराबाहेरच पडल्या नव्हत्या। मात्र त्यांची माहिती मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये पोहोचली आणि समाजामध्ये सन्मानाने जगण्यासाठी दिव्यांगांसाठीच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यात आला। त्यामुळे सुमारे 22 वर्ष अपमानास्पद वागणुकीमुळे घराबाहेर क्वचितच निघणाऱ्या सुषमा राठोड आज सन्मानाने जगताना दिसतायत। पहले हमको कोई कुछ बताता नहीं था, कोई जानकारी नहीं देता था ठीक से, लेकिन मुझे जब से ये सीओ ऑफिस के बारे में पता चला है तो इन लोगों ने हमें इतना अच्छा गाइड किया, सब बताया कि हम लोग कौन सी फैसिलिटीज है। पहले कुछ भी नहीं पता था हमें इस बारे में, तो जब से यहाँ से सब पता चल रहा है तो हमें बहुत राहत है इस वजह से। कुटुंबांमध्ये छोट्या छोट्या मुद्द्यांवरून वाद होतात। भावंड एकमेकांच्या विरोधामध्ये न्यायालयीन खटले देखील दाखल करतात। मात्र सर्वसामान्यांना नाहक न्यायालयाची पायरी चढावी लागू नये आणि त्यांच्यामधला कौटुंबिक वाद हा आपापसामध्ये बोलून सामोपचाराने सुटावा यासाठी फडणवीसांच्या कार्यालयामधील विधी आघाडीचे वकील प्रयत्न करतात। त्यामुळे अनेक वाद हे सामोपचाराने सोडवलेही जातात। इथून आम्ही निशुल्क मार्गदर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर निशुल्कच म्हणून वकील आमच्या घरी येऊन आमच्या मोठ्या भावाची वगैरे समजूत काढून आईवडिलाची जमीन असल्यामुळे तुझ्या नावावर जरी टॅक्स असलं तरी ही प्रॉपर्टी तिघही तुम्ही सारखी वाटून घ्या, हे त्यांची समजूत काढली। समजूत काढल्यानंतर वकील साहेबाचा खूप खूप धन्यवाद देतो मी की घरी येऊन मला आमच्या घरच्या लोकांनाही मार्गदर्शन केलं आणि ते राजी झाले म्हणून आमची नोटरी वगैरे करून दिली मोठ्या भावानी आणि त्याच्यामुळे आम्ही आता आपल्या नावावर टॅक्स लावला आणि कोर्टात गेलो असता आमची तारीख वाढली असती, पण वकील साहेबांनी घरी येऊन सोयीस्कर मार्गदर्शन केलं मोठ्या भावांनामुळे, म्हणून आम्ही आज जे झगडे वाढले होते आता शांततेत राहत आहोत। तर काही तरुण आणि तरुणींचं स्वयंरोजगाराचं स्वप्न देखील फडणवीसांच्या याच कार्यालयाने पूर्ण केलंय। अनेक वर्षांपासून फॅशन डिझायनर म्हणून काम करताना देखील स्वतःचा स्टुडिओ पूर्ण करू न शकलेल्या अरुंधती हाडे यांचं स्वप्न आता पूर्ण झालेलं आहे। पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेच्या माध्यमातून अरुंधती यांना मदत देण्यात आली आहे। मी फॅशन डिझायनर आहे आणि गेल्या 18 वर्षांपासून मी या क्षेत्रात काम करते आहे। माझं एक स्वप्न होतं की माझं स्वतःचं स्टुडिओ असावं आणि त्यासाठी फायनान्सेस आणि लोनची सुविधा जी आहे ती प्रधानमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून मला प्राप्त झाली। त्यासाठी आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंजी त्यांच्या मतदार क्षेत्राच्या नक्षत्र कार्यालयातून आशिष सरांच्या थ्रू मला प्रोजेक्ट बनवण्यामध्ये लोनच्या संदर्भात प्रत्येक गोष्टीची माहिती आणि बाकी सगळे डिटेल्स प्रोव्हाइड करण्यासाठी वारंवार इथल्या कार्यालयातून मला मदत झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।